नमस्ते. आज आपण आमचा 10वी अकॅडमीचा विद्यार्थी प्रथमेश धुमाळ याचा थोडासा एक प्रवास बघणार आहे. तो कशा पद्धतीने पास झाला आणि त्यांचे पालक जे आहेत ते अतिशय आनंदी आहेत. आता मी जास्त बोलण्यापेक्षा त्यांनाच बोलू दे. नमस्कार, मी सोमनाथ अरुण धुमाळ. आमचा मुलगा प्रथमेश सोमनाथ धुमाळ हा अभिनव हायस्कूलमध्ये तो शिकत होता. बऱ्यापैकी तिथं जरा शिक्षणामध्ये तो कमकुवत होता. मग त्यामध्ये तो असंच तो फेल पण झाला. मग विचार आम्ही केला याचं असं जर होत चाललं तर त्याचं पुढच्या आयुष्याचं काय होईल. मग त्यानंतर आम्ही जरा चौकशी वगैरे केलं. मग तिने ऑप्शन मला दिले की बारसकर अकॅडमी जी आपली आहे तुम्ही तिथं जाऊन बघा, तुम्हाला 100% रिझल्ट हे मिळणार. मग आम्ही काय केलं की आमचे म्हणजे नेवणे असे जे त्यांना भेटून सरांनी येऊन हे केलं, तिची सगळी प्रगती दाखवली. तर तिने बघितले तर त्याला 40 पैकी 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क असं त्याला पडलं होतं. आणि ते दाखवलं तरीसुद्धा तिने फुल कॉन्फिडन्स देऊन तिने म्हणले की तुम्ही काहीही काळजी करू नका, त्याला आमच्याकडे सोपवा. त्याला कसं घडवायचं आणि कसं रूप आणायचं, एखाद्या दगडाला कसं रूप आणायचं ते मदर बारसकर सरांनी ते सगळं तिने जबाबदारी स्वतःवर घेतली. आणि त्या मुलाला 2 वर्षात असं घडवलं की आमच्या डोक्याच्या पलीकडची जी गोष्ट झाली. आणि त्यात मुलगा 9वी पण चांगल्या मार्काने पास झाला. त्याच्या अक्षरामध्ये सुधारणा झाली, त्याच्या वागण्यात सुधारणा झाली. परत बाकीचे जे कार्यक्रम असू दे किंवा कुठलं पण फंक्शन्स असू दे ते अटेंड करू लागला. आणि चांगली संगत त्याला झाली. आणि पूर्ण वेळ त्याचा अभ्यासामध्ये फालतूक वेळ म्हणजे तिथं काय त्याचा विषयच काय नाही. त्यामुळे कसं 10वीमध्ये तो इथं परत कुठं जर कमी पडत असला तर स्वतः सर, परत मदर सर, अजर सर, परत सिनियर सर, परत आपलं शिक्षक स्टाफ असे सगळी जणांनी मन लावून असं जे त्याला एवढं सहकार्य जे केलं, तुला कुठं अडते तिथे सांग, आम्ही तिथे सपोर्ट करतो म्हणून. मग त्याने काय केलं, पूर्ण सगळ्यांनी म्हणून सपोर्ट वगैरे करून त्याला असं त्याच्यात जे बदल काढला की अक्षरशः ज्यावेळी निकाल वगैरे म्हणजे ही बॅचची जी पोरं होती पूर्ण असं म्हणजे नो गॅरंटी होती. त्या बॅचच्या सगळ्या पोरांनी अक्षरशः सरासनी असं सोडली होती क्लासमध्ये. म्हणजे ज्या वेळी त्याने असं म्हणजे तुमचं हे व्हायचं काय ते पालक सभा वगैरे व्हायची. तर त्यावेळी यांचा मुलांचा विषय निघायचा. सरांनी असा चमत्कार केला की पालक लोकांनी असं त्यानं एखादं गिफ्ट दिल्यावर दिलं ते असं झाले. आणि माझा मुलगा तर असं वाटत होते की देवाच्या अक्षरशः एक दिवस असं मला वाटत होते की पोरग्याचा रिझल्ट यायला काय व्हायला धाकधूक मला नुसतं असं वाटत होतं. आणि त्यामुळं असं झालं. खरोखर आमच्या मुलग्याचा पुनर्जन्म झाल्यावर झालाय 10वीत. आम्ही त्याचं मनात सुद्धा घेतलं नव्हतं की खरोखर इथं मुलांना घालणार नाहीत ना त्यांचं भविष्य आयुष्यात सुधारणार आहे. बघा खरोखर इथं घालून मुलांचं चांगलं करा आमची हीच इच्छा आहे. आणि तुम्ही माझी परिस्थिती बघून सुद्धा तुम्ही काय केलं, तुम्ही टप्प्याटप्प्यानं पैसे घेऊन हे म्हणून जरा ऍडजस्टमेंट केलं. फीचं सुद्धा टेन्शन दिलं नाही सरांनी. तुम्ही किती भरता तेवढं भरा पण पोरं. आणि माझ्या मुलासाठी तुम्ही याचं मी ज्यादा तास पण घेतलं त्याच्याबद्दल सर मी खरोखर ऋणी आहे तुमचा. तो आणि बारसकर अकॅडमी ही 1 नंबर अकॅडमी आहे, 100% निकाल देणारी अकॅडमी आहे. त्यामुळं हे करावं सगळेजण. चालेल, थँक्यू व्हेरी मच. आपला रिझल्ट आला. असे बरेचसे पालक आहेत, त्यांच्या डोळ्यातले अश्रूच बरंच काही असू दे. तुमचं टेन्शन गेलं एकदा. नाही खरोखर सर टेन्शन गेले. आणि सर आता सर एक टेन्शन कमी झाले सर. होय ना. आम्ही इतकं रडले दोघं. अक्षरशः सर पोरं रडली. सराकडे तू वाजवत तुमच्या इतर फटाकडे वाजून गेले. फटाकडे वाजून गेले फटाकडे आणल्या म्हणजे आपल्या दारात सुद्धा वाजवले नाही पण सराच्या तिथं मुलं हो अक्षरशः अशी गडागडा. तुम्ही सर मला तुमचं जे हे घ्यायचं की नाही त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळ टीचिंग मध्ये बोलाले. या पोरांनी असं केलं, त्या पोरांनी दंगा असं केलं. ही पोरं म्हणजे काय. आणि ते मी एक टायमाला येऊन तुमचं गुणपत्रिका वगैरे बघायचं 1 मार्क 2 मार्क 3 मार्क. सर तुमच्यासाठी मुलं इतकं काय रडल्यात ना हो. मी म्हणते मी आज माझं 45 वय आहे असं कुणीच स्तुती केली ना सर सरांची. खरं असं सांगता सुद्धा सर मी शिकलेली नाही पण मुलांची तुमच्याकडून लय स्तुती आहे. कारण तुम्ही तेवढं
केले सर तुम्ही. आणि सर आणि त्याने माझ्या एवढं कमवले ना प्रयत्न बरोबर होय. बेस्ट. मला एवढं मला जगात मी आता कॉलर वर करून मी का नाही अहो, काय सर, सर आमची कॉलर इच्छा. पाहुण्यांचे होय. सुद्धा आमची पाहुणं शेजार पाजार सगळी जण म्हणजे हे पोरगं काय करणार आहे काय नाही. आज एवढं ते मार्च डे बघून प्रत्येक जण म्हणते असू दे वा छान आहे. या. तर- असं तुमच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे. होय. आम्ही तर लई आनंद म्हणजे आम्ही जगात पाहून केले बघा. आता इथून पुढे काय त्याचं- इथून पुढचं आता महत्वाचं आहे हा. त्याचं. आता सर त्याला 11वीचा काय विचार केला का?